नमस्कार. खूप स्नेहा लांबरीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आता नवीन वर्षाला कोणता केक बनवायचा जो चवीला परफेक्ट असा टेस्टी, स्पॉन्जी आणि पौष्टिक असेल ह्याची काळजी करायची नाहीये. कारण आज मी तुम्हाला गव्हाचं पीठ, गाजर आणि काही ड्रायफ्रुट्स वापरून एक मस्त असा कापसाप्रमाणे सॉफ्ट, स्पॉन्जी आणि 100% टेस्टी असा केक तयार करून दाखवणार आहे. अगदी पहिल्या प्रयत्नातच तुम्ही हा केक अगदी सहज आणि अचूक बनवू शकाल. बॅचलर्स आणि तुमच्या मुलांना सुद्धा आता हा केक बनवायला फारच सोपा राहील. कारण ही जी केकची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती मी तुम्हाला अगदी सविस्तर प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन तयार करून दाखवणार आहे. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत बनून तयार होतो हा केक. शिवाय हा केक बेक करायला ओव्हनची सुद्धा गरज पडत नाही. चला तर मग नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा मग ख्रिसमससाठी असा सॉफ्ट, स्पॉन्जी आणि टेस्टी असा केक सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा ते पाहूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. सर्वात प्रथम तर इथे मी हा कुकर गॅसवर प्रीहीट करायला ठेवणार आहे. ह्या कुकरच्या तळाला मी असा एक स्टँड ठेवून घेतलाय. कुकरच्या झाकणाची रिंग आणि कुकरची शिट्टी काढून टाकायची आहे आणि कुकरचं झाकण घट्ट लावून घ्यायचंय. लो फ्लेमवर ह्याला केकचं मिश्रण तयार करेपर्यंत प्रीहीट होऊ द्यायचंय. यानंतर इथे या बाउलमध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप पिठी साखर घालून घेणार आहे. मी जी मापं तुम्हाला या ठिकाणी दाखवते ती अगदी परफेक्ट घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा कप दूध घालून घेणार आहे. ह्यासोबतच हे मी 1/4 कप म्हणजेच पाव कप तेल ह्याच्यामध्ये घालणार आहे. तेलाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता. ते टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील. ह्यानंतर हे मी 1.5 चमचा व्हिनेगर ह्याच्यामध्ये घालणार आहे. तुमच्याकडे व्हिनेगर नसेल, तर तुम्ही ह्याऐवजी लिंबाचा रस सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता. पण व्हिनेगरचा रिझल्ट हा लिंबाच्या रसापेक्षा बेस्ट राहील. या मिश्रणामध्ये मी हा येलो लिक्विड फूड कलर घालणार आहे. तसं तर हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही ह्याला स्किप सुद्धा करू शकता. ह्या कलरचे अगदी फक्त 2 ते 3 थेंब मी ह्या मिश्रणामध्ये घालणार आहे. ह्याच्याने केकला छान रंग यायला मदत होईल. फ्लेवरसाठी मी ह्याच्यामध्ये ही पाव चमचा वेलदोड्याची पूड घालणार आहे. ह्याचा फ्लेवर गाजराच्या केकला फारच छान येतो. गाजराचा केक तयार करण्यासाठी ह्या केकच्या मिश्रणामध्ये कुठलाही इसेन्स घालायचा नाहीये. अगदी ओरिजिनल, नॅचरल चवीचा केक आज आपण तयार करणार आहोत. हे सगळे जिन्नस असे व्हिस्करच्या साहाय्याने चांगले फेटून एकजीव करून घ्यायचे. ह्याच्यातली साखर जी आहे ती बऱ्यापैकी मेल्ट झाली पाहिजे. आज मी तुमच्यासोबत ही केकची एकदम साधी, सिंपल आणि परफेक्ट अशी रेसिपी शेअर करत आहे. फक्त मी जी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व मापं दाखवते, ती अगदी अचूक घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. जेवढी आपण पिठी साखर घेतली होती, तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचंय. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 4 चमचे मिल्क पावडर घालणार आहे. या मिल्क पावडरमुळे आपल्या केकला अगदी माव्याच्या केकसारखीच टेस्ट येईल. केक मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार होण्यासाठी मी ह्याच्यामध्ये हा अर्धा चमचा इनो घालणार आहे आणि सोबतच 1 चमचा बेकिंग पावडर मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सगळे जिन्नस असे व्हिस्करच्या साहाय्याने एकत्र करून फेटून घ्यायचे. लक्षात ठेवा ह्यांना जास्त वेळ फेटत बसायचं नाहीये. त्याच्याने ह्याच्यामध्ये आपण जो इनो आणि बेकिंग पावडर घातली आहे त्याची पॉवर निघून जाईल आणि केक त्याच्याने फुगून स्पॉन्जी आणि सॉफ्ट नाही होणार. बस हे मिश्रण असं एकत्र करून ह्याची अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे मिश्रण ह्यापेक्षा पातळ नाही झालं पाहिजे. काय आहे ना, आपण ह्याच्यामध्ये गाजराचा किस घालणार आहोत. मेजरिंग कपाच्या मापाने हा मी 1.5 कप गाजराचा किस या वाटीमध्ये तयार करून ठेवला होता. गाजरामध्ये मॉइश्चर म्हणजेच पाण्याचं प्रमाण हे अधिक असतं. त्यासाठी हे केकचं मिश्रण बनवताना जास्त पातळ बनवायचं नाहीये. हे मिश्रण थोडंसं घट्टच ठेवायचंय. जसजसा हा गाजराचा किस या मिश्रणामध्ये शिजत जाईल, तसतसा या गाजरातील मॉइश्चरमुळे केकच्या मिश्रणामध्ये ओलावा तयार होईल. तेव्हा हे केकचं मिश्रण थोडंसं घट्टच तयार करून घ्यायचंय. हे पहा, हे मिश्रण असं एवढं घट्ट तयार झालं पाहिजे. यानंतर इथे मी ह्या केक टिनच्या तळाला बटर पेपर लावून घेतलाय आणि ह्या टिनला मी आतल्या बाजूने सगळीकडे थोडंसं तेल लावून घेतलंय. बस तर आता तयार केलेलं केकचं मिश्रण आपण ह्या टिनमध्ये ओतून घेऊया. बघितलं किती सोपा आहे हा केक बनवायला. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीत हा केक बनून तयार होतो.
मिश्रण ह्या टिनमध्ये घातल्यानंतर ह्या टिनला असं 4-5 वेळेस टॅप करायचंय, म्हणजे या मिश्रणातली यर निघून जाईल. त्याच्याने आपला केक सगळ्या बाजूने अगदी एकसारखा फुगून येईल. आता सर्वात शेवटी मी ह्या मिश्रणावर हे काही काजू बदामाचे काप घालून घेणार आहे. काही काजू बदामाचे काप घातल्यानंतर आता ह्या मिश्रणाच्या वरतून मी ह्या काही मगजच्या बिया घालून घेणार आहे. ह्यानंतर थोडीशी चारोळी मी ह्या मिश्रणाच्या वरतून घालणार आहे. थोडेसे अक्रोडचे तुकडे सुद्धा मी ह्याच्या वरतून घालणार आहे. आणि आता सर्वात शेवटी थोडेसे चेरीचे काप मी ह्या मिश्रणाच्या वरतून घालणार आहे. तुम्ही ह्याच्यावर टुटी फ्रुटी सुद्धा घालू शकता. हा केक तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवा तसा सजवू शकता. ह्या केकमध्ये मगजच्या बिया आणि चारोळी सुद्धा फारच टेस्टी लागतात बरं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच. हे पहा, अतिशय सुंदर पद्धतीने आपण हा केक ह्या ठिकाणी सजवून घेतलाय. इथे एकीकडे आपला हा कुकर सुद्धा प्रीहीट करून झालाय. बस तर आता हा टीन ह्या कुकरमधल्या स्टँडवर ठेवून घ्यायचा आहे आणि कुकरचं झाकण लावून ह्याला 45 ते 50 मिनिट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत बस लो फ्लेमवरच बेक करून घ्यायचंय. महत्वाचं म्हणजे हा केक बेक होत असताना ह्याच्यावरचं कुकरचं झाकण सारखं सारखं उघडायचं नाहीये. त्याच्याने तुमचा केक व्यवस्थित बेक नाही होणार. केक स्पॉन्जी किंवा मग जाळीदार आणि सॉफ्ट नाही होणार. केक शिजून चिकट होईल आणि खाण्यासाठी सॉफ्ट आणि स्पॉन्जी नाही लागणार. 45 मिनिटांनंतरच ह्याच्यावरचं झाकण काढून केक चेक करून बघायचा आहे. 45 मिनिटांनंतर जर तुम्हाला केक आतमध्ये कच्चा राहिल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही पुन्हा कुकरचं झाकण लावून ह्याला 5 ते 7 मिनिट बेक करून घ्यायचंय. इथे हा केक लो फ्लेमवर बेक करायला मला बरोबर 55 मिनिट लागले. हे पहा, ह्याच्यामध्ये ही लाकडी स्टिक घातल्यानंतर ह्या केकचं मिश्रण ह्या स्टिकला चिकटलं नाहीये, म्हणजेच आपला हा केक इथे परफेक्ट बेक झालाय. ह्याला आता मी ह्या कुकरमधून काढून घेणार आहे आणि 7 ते 8 मिनिट मी ह्याला थंड होऊ देणार आहे. हे पहा, इथे आपला हा केक फारच सुंदर बनून तयार झालाय. हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा केक अगदी परफेक्ट बेक झालाय. हे पहा, आपल्या ह्या केकच्या कडा अशा हातानेच टीनपासून सुट्या होत आहेत. फारच सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालाय आपला हा केक ह्या ठिकाणी. या केकच्या कडा अशा सुरीने अगोदर टीनपासून सुट्या करून घ्यायच्या आहे आणि ह्या टीनला पालथं करून ह्याच्यातला केक बाहेर काढायचा आहे. या केकच्या तळाला लावलेला हा बटर पेपर सुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, आपला हा केक फारच मस्त असा जाळीदार, सॉफ्ट आणि स्पॉन्जी झालाय. या केकला बेक केल्यानंतर रंग सुद्धा बघा काय मस्त आलाय. हा केक दिसायलाच बघा काय मस्त असा सॉफ्ट, स्पॉन्जी आणि टेस्टी दिसतोय. याला बघून तुम्हाला समजलंच असेल की आपला हा केक किती परफेक्ट बनून तयार झालाय. हे पहा, अतिशय सुंदर, जाळीदार, सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा केक ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट असा बेक करून झालाय. फक्त दिसायलाच नाही तर हा केक चवीला सुद्धा फारच टेस्टी, सॉफ्ट आणि स्पॉन्जी लागतो. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही हा केक बनवायला घेतला तरी तुमचा हा केक पहिल्या प्रयत्नातच अगदी परफेक्ट बनून तयार होईल. बस मी जे तुम्हाला सर्व सामग्रीचं प्रमाण आणि काही टिप्स तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे, त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करायच्या आहे. बघा, बॅचलरसुद्धा हा केक अगदी अचूक आणि परफेक्ट बनवू शकतील. सुपर सॉफ्ट, सुपर स्पॉन्जी आणि सुपर डुपर टेस्टी असा आपला हा गाजराचा केक ह्या ठिकाणी तयार झालाय. मैदा, रवा, दही आणि कुठलंही इसेन्स न वापरता आपला हा ओरिजिनल चवीचा गव्हाच्या पिठाचा गाजराचा केक फारच पौष्टिक आणि टेस्टी बनून तयार झालाय. नक्कीच हा एवढा पौष्टिक, टेस्टी, सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक तुम्हाला आणि तुमच्या घरातील लहान थोर सर्वांनाच खायला फार आवडेल. मला तर वाटतं, आता कुणाचा वाढदिवस असला तरी तुम्हाला हाच पौष्टिक आणि टेस्टी केक बनवून खायला आवडेल. घरातल्या मोजक्या सामग्रीत आणि झटपट बनून तयार होतो हा केक. बनवायलाही सोपा आणि चवीलाही फारच टेस्टी. तर मग आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणता केक बनवायचा
जो दिसण्यासोबतच पौष्टिक, टेस्टी, स्पॉन्जी आणि सॉफ्ट असला पाहिजे. ह्याचं तुमचं टेन्शन नक्कीच मिटलं असेल. फक्त नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाही, तर हा केक तुम्हाला प्रत्येक ओकेजनला, वाढदिवसाला आणि मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला सुद्धा फारच आवडेल. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असा गव्हाच्या पिठाचा, गाजराचा, सॉफ्ट, स्पॉन्जी, टेस्टी आणि पौष्टिक केक एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.